मी कल्पना दिलीप मापुसकर मीरारोहून आली आहे. माझा कल्पदीप हा कविता संग्रह प्रकाशित आहे आणि या कविता संग्रहाला 1 मे रोजी राज्य भास्कर चंद्रकांत मुंदनकर राज्यस्तरीय लेखन प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे. आणि माझा रॉकेट हा कथात्मक लघुपट सुद्धा प्रदर्शित झाला, यूट्यूबवर आहे. एवढाच परिचय देते. आता आई विषय आहे. गेल्या वेळेला पण हा आई विषय होता आणि मी माझ्या आईविषयी तेव्हा आई तुझ्या पदराला येतो मसाल्याचा ग वास ही कविता सादर केली होती. आणि ती खरंच माझ्या आईच्या संदर्भात होती. आईचे गुण, आईचं वर्णन, आईचं सौंदर्य सगळं त्याच्यात मी वर्णन केलं होतं. आता ही सर्वांच्या आईबद्दल लिहिली. सर्वांची आई कशी असते, काय असते. आणि आपण म्हणतो नेहमी आई माझी, मी पण म्हणते, पण प्रत्यक्षात मी माझ्या आईला आई म्हणत नव्हते. मी माझ्या आईला बा म्हणायचे, कारण मी गुजराती शेजार धर्मातून मोठी झाले आणि माझ्यावर ते संस्कार झाले. आता मी बा म्हणायला लागले म्हणून माझी भावंड सुद्धा बा म्हणायला लागली आणि शेवटपर्यंत आम्ही तेच बोलत होतो. तर आता कविता सादर करते. रक्त हाड मास गोळा पोटी जपते आई, दिनरात कष्ट करुनी पोषण करते आई. दिवा पणती भेदभाव न करते आई, ऊस उजवली धन्य झाले म्हणते आई. नाव माग झबले टोपरे घालते आई, नजर बाधा टाळण्यासाठी टीटकाळी लावते आई. संस्कार नीती वागणूक शिकवते आई, उद्धार करण्यास संसारी अंती सापडते आई. पोरांसाठी चढते पडते धडपडते आई, जिंकण्यासाठी त्यांना रोजच हरते आई. परीक्षेस निघता तोंडात दही भरवते आई, आशीर्वादाचे 2 शब्द पुटपुटते आई. आनंदाच्या गोडक्षणी हसते आई, वेदनेने विवळत असता रडते आई. डोळ्यामधले दुखरे पाणी पुसते आई, सुंक वाटेवर पडता पाऊल रुसते आई. सुनेलाही लेक मानून बघते आई, वृद्धाश्रमाच्या पायऱ्या अखेर चढते आई. वृद्धाश्रमाच्या पायऱ्या अखेर चढते आई. धन्यवाद.